नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीने ई-केवायसी केली नाही अशा लाडक्या बहिणीला जर या 2 महिन्यामध्ये, जसं की एप्रिल आणि मे या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जर ई-केवायसी संधी जर दिली, तर जे काही अगोदरचे हप्ते आहेत, रखलेले जे काही हप्ते आहेत, ते सर्व हप्ते तुम्हाला मिळू शकतात. तर इथं समजून घ्या लाडक्या ताईंनो, जर या 2 महिन्यामध्ये सरकारने जर ई-केवायसी करण्यासाठी जर संधी दिली, तर जे काही हप्ते आहेत तुमचे आणि जो काही लाभ आहे तो चालू राहील. आणि यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीला दरवर्षी ई-केवायसी करणं बंधनकारक केलं आहे सरकारने. परंतु जर जून आणि जुलैमध्ये जर ई-केवायसी हे प्रत्येक लाडक्या बहिणीला करायचं आहे, तर जून आणि जुलैमध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. मग त्यावेळेस तुम्ही ई-केवायसी ही करू शकता. आता सर्व लाडक्या बहिणीला एकच प्रश्न पडला असेल, जर त्यावेळेस ई-केवायसी केली तर अगोदरचे हप्ते आम्हाला मिळतील का? आम्ही पात्र असून ई-केवायसी मुळे अपात्र झालो, आम्ही पात्र असून आम्हाला हप्ते आले नाहीत ई-केवायसी मुळे. तर त्या लाडक्या बहिणीला एकच सांगू इच्छितो, जर त्या 2 महिन्यामध्ये जर त्यांनी ऑप्शन जर दिला, ई-केवायसी करण्यासाठी जर संधी दिली, तर तुम्हाला जे काही हप्ते आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला मिळतीलच. आणि जर जून जुलैमध्ये जर तुम्ही ई-केवायसी केली, अगोदरचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळतील का? तर हा एक मोठा प्रश्न लाडक्या बहिणीला त्यावेळेस पडू शकतो. आता याबद्दल पुढे चलून काही ना काही अपडेट ही येईलच. तर सरकार त्यावेळेस काही ना काही अपडेट ही देईलच, की ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी अगोदर झाली नव्हती, जून जुलैमध्ये ई-केवायसी करणं प्रत्येक लाडक्या बहिणीला अनिवार्य आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. मग त्यावेळेस ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी जर केली आणि अगोदर ई-केवायसी केली नाही, तर अशा लाडक्या बहिणीला जे काही रखडलेले हप्ते आहेत ते मिळतील का? याबद्दल सरकार अपडेट देईलच. जर मिळाले तर खूप छान होईल. तर पाहूया, या 2 महिन्यामध्ये जर ई-केवायसी संधी जर दिली, तर सर्व लाडक्या बहिणींना हप्ते हे मिळून जातील. जून आणि जुलैमध्ये ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी ई-केवायसी करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही ई-केवायसी पूर्ण करून घ्या आणि जो काही लाभ आहे तो तुम्हाला तिथून सुरळीतपणे चालू राहील. तर ही होती एक महत्त्वाची अपडेट. कृपया इतर लाडक्या बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.